वारंवार शरीर सुखाची मागणीही त्यांनी केली. तिकिटासाठी कॉम्प्रोमाइज करायलाही त्यांनी सांगितलं होतं. मित्रहो, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी एक पत्रकार परिषद घेत आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले. गेल्या 8 वर्षापासून आपण ठाकरे शिवसेनेत काम करीत आहोत, परंतु पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारीपासून आपल्याला डावललं गेलं. त्याला कारणीभूत म्हणजे ठाकरे सेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार हेच आहेत. त्यांनी आपल्याकडे वारंवार शरीर सुखाची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला आपण नकार दिला. शरीर सुखाची त्यांची मागणी आपण पूर्ण केली नाही म्हणून या निवडणुकीत आपलं तिकीट कापलं गेलं, असा आरोप ठाकरे सेनेतील पदाधिकारी महिलेने पत्रकार परिषद घेऊन केलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी या चाबुकस्वार यांनी लिफ्टमध्ये पाठीमागून आपल्याला पकडलं होतं. एवढंच नाही तर आपण पक्षाचं काम करीत आहोत, आणखी किती काम दाखवू असं विचारल्यानंतर या माझ्या आमदारानं अश्लील हातवारी करीत जे दाखवायचं ते दाखवत नाहीस असं आपल्याला म्हटल्याचा दावा या पदाधिकारी महिलेने केला. वारंवार शरीर सुखाची मागणीही त्यांनी केली. तिकिटासाठी कॉम्प्रोमाइज करायलाही त्यांनी सांगितलं होतं. अशा प्रकारचे एकापेक्षा एक धक्कादायक दावे या पदाधिकारी महिलेने पत्रकार परिषदेमध्ये केले. महाराष्ट्राच्या राजकारणातून याचे मोठे पडसाद उमटू लागले. राजकारणाची पातळी आणखी किती रसातळाला जाणार आहे असे प्रश्न देखील विचारले जाऊ लागले. शिवाय या आरोपानंतर माजी आमदार चाबुकस्वार काय उत्तर देणार याकडे सुद्धा सगळ्याचं लक्ष लागलेलं होतं. त्यांच्यावर झालेल्या अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक आरोपानंतर आता माजी आमदार हे गौतम चाबुकस्वार यांनी या प्रकरणाबाबत आता खुलासाही केला आहे. माझ्यावर एका महिलेने केलेले आरोप गलिच्छ आणि खोडसाळपणाचे तसेच निराधारही आहेत. मी केवळ वरिष्ठांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठीच्या प्रक्रियेमध्ये कोर कमिटीचा अध्यक्ष म्हणून सहभागी होतो. या महिलेला पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी दापोडी प्रभाग क्रमांक 30 मधून उमेदवारी मिळाली नाही म्हणून हे खोडसाळपणाचे आरोप केले गेलेले आहेत. अर्थातच याबाबत मी पक्षातील वरिष्ठाकडे तक्रारही केलेली आहे आणि त्यांच्या निर्देशानुसार योग्य ती कारवाई या महिलेवर होईल, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड जिल्हा प्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी सांगितले. दरम्यान सोशल मीडियावरून सुद्धा उलटसुलट प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. संबंधित पदाधिकारी महिलेने या माजी आमदारांच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार दाखल करावी असा सल्ला सुद्धा सोशल मीडियावरून त्यांना दिला जात आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.